धम्मबंधुळी भगिनींना, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या संग्रह विभागावरती आपण सध्या अध्ययन करत आहोत आणि त्यातलं भिक्खूची कर्तव्य या सत्रापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. भिक्खूंची कर्तव्य सांगतानाही बुद्ध बाबासाहेबांनी फार काळजी घेतलेली आहे. एक मर्म अगोदर सांगितलेलं आहे आणि मग त्याचा हा कथाभाग पुढे कथन केलेला आहे. इंग्लिशमध्ये बाबासाहेबांचं वाक्य असं आहे, द भिक्खूज ड्युटी टू कन्व्हर्ट. भिक्खूज ड्युटी टू कन्व्हर्ट. त्याचा मराठी अनुवाद आहे, भिक्खूची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य. हा पूर्वीचा अनुवाद 70 सालचा जो तलवटकर वगैरे यांनी केलेला आहे. भिक्खूची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य हा पूर्णपणे चुकीचा अनुवाद आहे. भिक्खूज ड्युटी टू कन्व्हर्ट असा शब्दप्रयोग आहे. भिक्खूज ड्युटी टू कन्व्हर्ट. भिक्खूची नवदीक्षा संबंधीची कर्तव्य असा त्याचा अर्थ नाही. अनुवादामध्ये कशा चुकवतात, कुठल्या कुठल्या दाखवून द्यायचा हा माझ्या पुढे नेहमीच प्रश्न आहे, म्हणून मी त्यावरती फारसं बोलत नाही. कन्व्हर्ट या शब्दाचा अर्थ दीक्षा देणं असंही होत नाही. म्हणजे इतरांनी जे काही अनुवाद केले त्याच्यामध्ये म्हटलं आहे, दीक्षा देणं भिक्खूचं कर्तव्य. दीक्षा शब्द जिथे आलेला नाही. कन्व्हर्ट हा इंग्लिश शब्द आहे आणि बाबासाहेबांनी फार काळजीपूर्वक तो शब्द वापरलेला आहे. म्हणून अगोदर आपल्याला त्या शब्दाशी भिडलं पाहिजे आणि त्याचा नीट अर्थ लक्षात घेतला पाहिजे. कन्व्हर्ट व्यवहारामध्ये आपण म्हणतो धर्मांतर. कन्व्हर्ट याचा अर्थ व्यवहारात म्हणतो आपण, धार्मिक बाबतीत म्हणतो धर्मांतर, आणि तो बऱ्याच प्रमाणात योग्य आहे. परंतु कन्व्हर्ट याचा मूळचा अर्थ आहे बदलणं, परिवर्तन करणं, रूपांतर करणं. कन्व्हर्ट म्हणजे रूपांतर करणं, परिवर्तन करणं. आणि बाबासाहेबांनी त्या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. परिवर्तन करणं, परिवर्तन घडवून आणणं हे भिक्खूचं कर्तव्य आहे. परिवर्तन करणं, परिवर्तन घडवून आणणं हे भिक्खूचं कर्तव्य आहे. त्याचा अनुवाद तसा व्हायला पाहिजे होता. परिवर्तन घडवून आणणे हे भिक्खूचं कर्तव्य, हा त्याचा अचूक अनुवाद होतो. आता परिवर्तन कशा प्रकारचं, कोणतं, इथे काही धम्म हा शब्द प्रयोग केलेला नाही. दीक्षाही तिथे आलेली नाही. बुद्ध परिवर्तनाची भाषा करतात, बाबासाहेब परिवर्तनाची भाषा करतात. हे परिवर्तन कोणतं हा मुख्य भाग आहे. आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये हे लिखाण केलेलं आहे. ते अतिशय तर्कशुद्ध आणि काटेकोर लिखाण आहे. इकडे तिकडे अजिबात कशाला धक्का न लावता परिपूर्ण सत्य प्रकारचं आणि काटेकोर, शब्दशः काटेकोर अशा प्रकारचं त्यांचं लिखाण आहे. आणि मग ते लक्षात घेताना आपल्याला थोडासा इतिहास पाहावा लागतो आणि तो इतिहास बाबासाहेबांनी स्वतःच दिलेला आहे. काय घडलं?
तर बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्याने असा विचार केला की आपला हा धम्म अतिशय कठीण आहे आणि तो सर्वांना कळणंही मुश्किल आहे. त्यामुळं कळणारच नाही लोकांना तर मी त्यांना सांगण्याचीही तस्ती कशाला घेऊ. आणि मी जे सांगेल ते त्यांना हे बी कळणार नाही ते बी कळणार नाही, त्यांना तरी त्रासच होईल, तो त्रास तरी कशाला देऊ. त्यापेक्षा आपला हा धम्म कोणाला न सांगितलेला बरा. आपला अनुभवाला धम्म असं म्हटलेलं आहे. आपला अनुभव तर कोणाला सांगून काही उपयोगाचं नाही. आणि मग त्यांच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि त्या प्रचंड करुणेच्या पोटी त्यांच्या लक्षात आलं की सारीच माणसं काही सारखी नसतात. खूप लोकांना नाही कळलं तर काही लोकांना तरी कळेल ना. तर तो सारा इतिहास बाबासाहेब इथे मांडलेला आहे आणि तो आपल्याला त्यांच्या शब्दामध्ये थोडासा लक्षात घेऊ आपण. तर बुद्धाचा प्रचार जेव्हा सुरू झाला वाराणसीला, अगोदर 5 त्यांचे पूर्वीचे भिक्खू शिष्य, भिक्खू म्हणजे श्रमण, ते बुद्धाचे हे झाले, भिक्खू झाले. त्यांनी ती प्राप्ती केली, अनुभव घेतला. मग यश नावाचा एक श्रेष्ठीपुत्र, श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा, तोही संसाराला वैतागून घर सोडून चालला होता. ती सारी गोष्ट मागे आपण बघितलेली आहे. त्याला बुद्धानं दीक्षा दिली. त्याचा बाप आणि आई शोधत आले, त्या बापालाही दीक्षा दिली. आणि यश अशा प्रकारे घरदार सोडून भिक्खू झाला. ही वार्ता जेव्हा वाराणसीमध्ये पसरली तेव्हा त्याचे अनेक मित्र धम्मदीक्षा घेण्यासाठी पुढे आले. त्याचे 5 खास मित्र होते, ते प्रथमतः आले. त्यांनाही बुद्धानं दीक्षा दिली. आणि मग पुढे जे काही घडलेलं आहे ते थोडंसं आपण याच्यामध्ये बघूया. यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंतांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण होते, हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिवाचकांच्या संख्येला धार्मिक संप्रदायाचे संघ या नावाने रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिवाचकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. संघ स्थापन केल्याची ती गोष्ट आहे, ती आपण मागे बघितलेली आहे. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्षू होण्यासाठी ज्या 2 अवस्थांमधून गेले पाहिजे त्या ठरवल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्यानं परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्षूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. परिव्राजक होऊन मागे एक चूक झालेली आहे, ती अनुवादकांनी सुद्धा दुरुस्त केली नाही. ती या संदर्भामध्ये दुरुस्त करायला पाहिजे होती, परंतु लोक इतके काही अक्षराचे शब्दाचे कट्टर असतात की बाबासाहेबांचं अक्षर सुद्धा इकडे तिकडे फिरवायचं नाही. आपण ती प्रिंटिंगमध्ये चूक झाली असेल, कोट काढण्यामध्ये चूक झाली असेल, चूक ती चूक आहे, ती लक्षात आल्यावर दुरुस्त करायला नको का? तर ते इथे तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवून देतो. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे, असं मागे म्हटलं आहे. श्रामणेर भिक्षूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे, हे बरोबर आहे. त्याने परिव्राज्या घेतलेली नसे, असं इथे म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये तसं आलेलं आहे. आणि जेवढे अनुवाद केले साऱ्यांनी तसं वाक्य ठेवलेलं आहे.
आणि इथे बाबासाहेब म्हणतात त्यांना परिवर्जक घेतलेली असते म्हणून. परिव्राज्य घेणं म्हणजे गृहत्याग करणं. श्रामणेर म्हणतो प्रवज्या घेऊनच, म्हणजे इथे चूक झालेली आहे. त्यानं परिवज्या घेतलेली असे असं म्हणायला पाहिजे. सिंपल आहे, एकच अक्षर, पण ते एक अक्षर सुद्धा आपले लोक बदलत नाहीत. हे ग्रंथ प्रामाण्य जे बाबासाहेबांनी धुडकावून लावलं ते मात्र आम्ही असं एकनिष्ठेनं पाळतोय. आणि शहाणी माणसं पाळतात. काय म्हणायचं त्यांना? मागच्या वेळेस मी चूक मुद्दाम आपल्या निदर्शनं सांगू दिली नाही, यासाठी मी थांबलेलो होतो की बाबासाहेबांची चूक नाही ती इतर कुठल्या कारणामुळे झालेली असेल. ती भिक्खू व्हायला 2 अवस्थेतून जावे लागले. पहिली परिव्राज्य होई आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्षू ठरेल. हेही वाक्य अगदी योग्य आहे. ज्या श्रामणेरला भिक्खू होण्यासाठी परिव्राज्य घेण्याची इच्छा असेल, इथे परत चुकलं. तो श्रामणेर झाला त्याला परिव्राज्य घेतलेलीच आहे ना, तर तिथे उपसंपदा शब्द पाहिजे. बाबासाहेबांनी पुढे तो मांडलेला आहे इथे की त्याला 2 अवस्थेतून जावं लागतं. अगोदर प्रवज्या घ्यावी लागते आणि नंतर उपसंपदा, मग तो भिक्षू बनतो. मग इथे भिक्षू बनण्याची प्रक्रिया काय? त्याला उपसंपदा घ्यावी लागते. पण इथे परिव्राज्य शब्द आलाय, चुकीचा शब्द आलाय. दुरुस्त करायला पाहिजे की नाही आपण? पण नाही करायचं. तर काही असो, ह्या ज्या चुका आहेत प्रत्यक्ष ग्रंथामध्ये आलेल्या, त्या दुरुस्त केल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबांना न्याय देता येणार नाही. आणि आम्ही इतके काही कट्टर झालेलो आहेत खोटेपणानं की आम्ही हे दुरुस्त करायला तयार नाही. जसा आहे तसा शब्द, हा वेडेपणा पराकुटीचा वेडेपणा आहे, त्याबद्दल काहीही शंका नाही. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्षूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे, म्हणजे श्रामणेर बनून भिक्षूच्या हाताखाली शिक्षण घेत राहणे. हे मागे म्हटले आहे त्यांनी. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळापुढे आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागली. सरळ बाबासाहेबांनी म्हटलं आहे. उपसंपदा केल्यावरच तो पूर्ण भिक्षू होईल आणि संघाचं सदस्य ठरवलं जाईल. उपसंपदा घेतल्यानंतर. आणि मागच्या याच्यामध्ये चूक कशी राहिली? ज्या श्रामणेरला भिक्षू होण्यासाठी परिव्राज्य घेण्याची इच्छा असेल, त्याला ज्या भिक्षूला उपाध्याय पदाचा अधिकार आहे त्याच्याकडे जावे लागेल. भिक्खू म्हणून 10 वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नाही. श्रामणेरला उपाध्यायानं त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षित राहावं लागेल. ह्या चुका झालेल्या आहेत. त्या शिक्षणाचा काळ संपल्यावर उपसंपदेसाठी खास बोललेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागेल. हे बरोबर लिहिलेलं आहे. तर हे जे काही घोटाळे झालेले आहेत, हे घोटाळे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. त्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि नव्याने ग्रंथ छापले गेले पाहिजेत. अनुवादाच्या सुद्धा ह्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि नव्याने ग्रंथ छापले गेले पाहिजे अशी मला फार गरज वाटते. ते काही असो, एवढं झाल्यानंतर धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिव्राजकांना, भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी सर्वत्र धम्मदूत म्हणून पाठवीत असत. बुद्धाच्या काळात काय होतं, सुरुवातीला कोणी आला की म्हणते मला आपली ही शिकवण मान्य आहे, मी फार प्रभावी झालेलो आहे, मला आपलं जीवनपर्यंत उपासक, गृहस्थ उपासक म्हणून धारण करा, स्वीकारा, किंवा मला जीवनपर्यंत भिक्खू म्हणून धारण करा. आणि हे बुद्ध म्हणायचे येही भिक्खवे, आणि त्याची भिक्खूनं दीक्षा होऊन जायची. दुसरा कुठलाही समारंभ नव्हता. नंतर मात्र 2 विधी केले गेले की अगोदर श्रामणेर बनायचं गृहत्याग करून आणि मग उपसंपदा घेऊन भिक्खू बनायचं. तर असं भिक्षू त्या कालखंडामध्ये बुद्धाला काही संघाची जडणघडण करता आली, संघ स्थापन करता आला नाही. तो त्यांनी संघ स्थापन केलं केव्हा? 3 महिने ही माणसं शिकल्यानंतर, अर्हत झाल्यानंतर, जेव्हा 60 लोक अर्हत पदाला पोचले,
तेव्हा मग बुद्धानं त्या श्रमणांचा संघ तयार केला. आणि संघ तयार करताना त्यांनी जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. काय परिवर्तन करायचं ते तोपर्यंत आपल्याला कळणार नाही जोपर्यंत हे जे सांगितलेलं आहे इथे बुद्धाच्या शिकवणीमध्ये आलेलं आहे ते कळलं नाही तर आपला पुढचा भाग कळत नाही. धम्मदूत म्हणून पाठवताना भगवंत भिक्षूंना म्हणत, हे भिक्षूंनो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. मुक्तोहम भिक्खवे सब पासेही, पास म्हणजे पाश, सर्व पाशांपासून मी मुक्त झालो आहे. येच दिब्बा येच मनुष्य, माणसानं निर्माण केलेले पाश बंधनं किंवा प्रकृतीनं निर्माण केलेली बंधनं, ह्या सर्व बंधनापासून मी मुक्त झालो आहे. मुक्तोहम भिक्खवे सब पासेही ये दिब्बा येच मनुष्य, म्हणजे मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. हे भिक्खूंनो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. तुम्ही भी भिक्खवे मुत्ता सब पासेही ये दिब्बा येच माणुसा. हे मूळ पालीमधलं जे आहे ते आपला मुद्दाम सांगतोय मी की बाबासाहेबांनी शब्दशः इथे जसं तसं वापरलेलं आहे. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपनेने, देवांच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. चरत भिक्खवे चारिकांग, हे विष्णू सगळीकडे भ्रमण करा. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. लोकानुकंपाय, लोकांवरती दया करण्यासाठी. अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं, देव मनुष्य जे कोण आहे त्यांच्या हितासाठी, सुखासाठी, त्या अर्थानं तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. कुणी दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये. आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याचप्रमाणे तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. देशेत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्ये कल्याणं पर्योसान कल्याणं सात्थं सव्यंजनं केवल परिपुण्यं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेथ. पालीचा जसं तसं बाबासाहेबांनी अनुवाद दिलेला आहे. पुढे बुद्धाने म्हटलेलं आहे ते याच्यात काही आलेलं नाही. संती सत्ता अपरजक्ख जातिका असवनता धम्मस्य परिहायांती. संती सत्ता, प्राणी आहेत. अपरजक्ख जातिका, डोळ्यामध्ये थोडीशी धूळ असणारे प्राणी आहेत. अल्प म्हणजे थोडीशी, बाकीची धूळ गेलेलेच प्राणी आहेत म्हणजे आंधळे आहेत. याचा अर्थ काय? दोन शब्दावरती आलेले आहेत. सर्व बंधनातून मुक्त झालो आहे, मानवी आणि प्राकृतिक. ज्यामुळं माझं जीवन दुःख, कष्ट, नाना प्रकारच्या यातनाशी जखडलेलं होतं, मला त्याशी जखडून ठेवणारी सारी बंधनं मी तोडलेली आहेत. माणसांनी निर्माण केलेली आचार व्यवहाराची बंधनं, आणि आचार व्यवहार माणसाचे कशावरती आधारित असतात? एकाच तत्वावरती, तुझं माझं. तुझं माझं नसेल तर आपापसात काही व्यवहार नाही, आपल्यात काही आपापसात काही संबंध नाही. म्हणजे मनुष्य एकमेकाच्या संबंधात येतो तो तुझं माझ्याची भावना घेऊन, स्टँड घेऊन. प्रत्येकाची भूमिका ती असते.
तुझं माझं, आणि तुझं माझ्याच्या तुलनेमध्येच मनुष्य जगत असतो. त्यात कमी जास्त होतं, तेवढ्या प्रमाणात दुःख, नाराजी, कष्ट, नाना प्रकारच्या गोष्टी होत राहतात. म्हणजे मानवी व्यवहार जो आहे हा तुझं माझं याच्यावरती अवलंबून आहे, ते एका विशिष्ट बंधनावरती अवलंबून आहे, आणि त्या बंधनावरती नाना प्रकारचं दुःख निर्माण होतं. म्हणून मनुष्य प्राणी दुःखी आहे, असंतुष्ट आहे, असमाधानी आहे. भिक्षूंनो, मी त्या मानवी बंधनातून मुक्त झालेलो आहे. परिणाम काय? मनुष्य प्राणी त्या बंधनात राहून जे काही सांसारिक दुःखाचं जीवन जगतो, कष्टाचं, नाराजीचं, संतापाचं, त्या सर्व परिणामापासून मी आता मुक्त झालेलो आहे. काही मुद्दा लक्षात आला? फार वेगळ्या अवस्थेत मी पोचलेलो आहे, त्या मानवी बंधनामध्ये नाही, प्राकृतिक बंधनामध्ये सुद्धा नाही. आपण म्हणतो नॅचरल, स्वाभाविक. राग येणं स्वाभाविक आहे की नाही? चीड येणं स्वाभाविक आहे की नाही? जी जी भावना आपल्यात निर्माण होते ती आपण स्वाभाविक समजतो ना. बुद्ध म्हणतात ती स्वाभाविक नाही, प्रकृतीनं ती दिलेली आहे, प्राकृतिक आहे ती, परंतु ती सत्य नाहीत. कारण तिथे तुझं माझंच येतं, तिथे भेदभावच येतो, त्याच्यातून दुःख होतो. आणि मनुष्य कधीच लक्षात घेत नाही की राग येणं हे चांगलं आहे की वाईट आहे. कधी कधी कळतं त्याला, नाही रागवणं काही चांगलं नाही, ते वाईट आहे. मग मला राग येतो, काय विचार करतो मनुष्य? स्वाभाविक आहे, राग येणारच. आणि वाईट आहे असं तूच म्हटलंस ना, चांगलं नाही म्हणून, आणि आल्यावरती आहे, स्वाभाविकच आहे. म्हणजे मनुष्य त्या बाबतीमध्ये स्थिर आहे का, निश्चित आहे का? आओ जाओ घर तुम्हाला असा प्रकार आहे. वाईट आहे म्हणून सोडायला तयार नाही, स्वाभाविकच आहे, आपलं धरूनच ठेवतो. तो वाईट आहे ते सोडलं पाहिजे ही जिद्द माणसात का निर्माण होत नाही? का तर त्याला तो स्वाभाविक मानतो, त्या बंधनात अडकलेला आहे. बुद्धानं तेही सोडलेलं आहे की राग येणं वाईट आहे, वाईट आहे म्हणजे ते वाईट आहे. का वाईट आहे? त्याच्या मुळास ते गेले आणि ते उखडून टाकलं. म्हणून दिव्य आणि मानवी अशा सर्व बंधनातून मी मुक्त झालो. त्याचप्रमाणे भिक्षू तुम्ही सुद्धा मुक्त झालेला आहात. सांसारिक बंधनं, तुझं माझं हे बंधन, आणि हे स्वभावच असतो माणसाचा. राग येतो, हे होतं, ते होतं, स्वाभाविकच आहे. म्हणून आपला तो गप्पगार राहतो, काही करत नाही. त्या निष्क्रियतेच्या बंधनातून सुद्धा मी मुक्त झालेलो आहे. आणि त्या सर्व बंधनातून जे काही दुःख निर्माण होतं, असमाधान निर्माण होतं, त्यातूनही मी मुक्त झालेलो आहे. म्हणजे माझं अस्तित्व पूर्णपणे वेगळं आहे, निर्लिप्त. या कशानंच ते माखलेलं नाही. त्यापासून ते धुवून पुसून साफ केल्यासारखं स्वच्छ आहे, निर्लिप्त आहे. ही माझी अवस्था आहे. परंतु मनुष्य प्राणी कसा आहे की ही बंधनं जी आहेत, ही बंधनं डोळ्यात गेलेल्या धुळीसारखी आहेत. डोळ्यात धूळ गेली तर आपल्याला नीट दिसत नाही, आणि नीट दिसत नाही म्हणून आपण काही जाणू शकत नाही. त्याप्रमाणे मनुष्य मानवी आणि दैवी बंधनं समजू शकत नाही, धूळ गेल्यासारखी अवस्था असल्यामुळं. त्यामुळं त्याच्यावरती काही उपाय तो करत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की आहेत काही माणसं ज्यांच्या डोळ्यात जास्त धूळ आहे, ज्यांच्यामध्ये कमी आहे. कमी आहे त्यांना जर शिकवलं नाही तर ते मुक्त होणार नाहीत, ते आपल्यासारखी अवस्था प्राप्त करू शकणार नाहीत. जी काही दुःख मुक्तीची अवस्था आपण प्राप्त केली आहे तीही होणार नाही. आणि
ते धम्ममय जीवन जगणार नाहीत. मग आपलं काम काय आहे? आपलं काय आहे? काम आहे अहंपी भिक्कवे येन उर्वेला सेनानी गमनो तेनुपसंकामी धम्मदेशनायाती संती सत्ता अपरजख जातिका असवनता धम्मस्स परिहायंती भविष्यंती धम्मस्स अयातारो. की जर हे अल्प धूळ डोळ्यात असणाऱ्या लोकांना धम्म सांगितला नाही तर ते दुःखमुक्त होणार नाहीत, त्यांना त्यांचं कल्याण साधता येणार नाहीत आणि त्यामुळं धम्माची हानी होईल, त्यामुळं त्या लोकांची हानी होईल. ती हानी होऊ नये म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. कन्व्हर्शन म्हणजे परिवर्तन. हा जो शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे कन्व्हर्शन, परिवर्तन, तो इथे लागू होतो. म्हणजे लोकांच्या पुढे काय घेऊन जायचं आहे, काय बदलायचं आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांचे जे जुन्या प्रवृत्ती आहेत, हे जे त्यांचं अज्ञान आहे, हे जे त्यांना काही कळत नाही, त्या मानसिकतेमध्ये, त्या दशेमध्ये, त्या अवस्थेमध्ये ते आहेत, ती अवस्था बदलून टाकायची, परिवर्तित करायची, ती अवस्था पूर्णपणे वेगळी करायची. कशी? जशी आपण अवस्था प्राप्त केली आहे तशी करायची. हा त्याचा मुख्य अर्थ आहे. म्हणून परिवर्तन करणं, माणसाची आहे ती मानसिकता, आहे ती स्थिती, आहे त्या मानमान्यता, आहे ती जीवन पद्धती, ही बदलायची आणि त्याला अशी जीवन पद्धती द्यायची जी बुद्धानं भिक्खू संघानं अनुभवलेली आहे, करून पाहिलेली आहे आणि ती करून पाहिल्यामुळं ते सर्व दुःखातून मुक्त झालेले आहेत. ह्या एकंदरीत प्रक्रियेला, परिवर्तनाच्या प्रक्रियेला धम्म परिवर्तन म्हणतात, धर्म परिवर्तन म्हणतात. पण धम्म कोणता इथे आहे? कुठलाही धर्म परिवर्तन नाही आहे. त्या अर्थानं शब्दप्रयोग केला आहे. ते धम्म बुद्धाचा अनुभव, बुद्धानं केलेली ही स्वतःची ही अभिव्यक्ती, तीच लोकांना शिकवायची आणि त्याप्रमाणे लोकांच्या मध्ये परिवर्तन घडवून आणायचं, बदल घडवून आणायचा. परिवर्तन किंवा बदल हे घडवून आणणं हे भिक्खूचं कर्तव्य असं बाबासाहेब म्हणतात. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो धम्म प्रचार करणं. साधा शब्द आहे तो, पण धम्म प्रचार करणं याच्यामध्ये त्या माणसामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. ही जर भावना नसेल तर धम्म प्रचार होत नाही. तुम्ही त्याला फक्त सांगाल बुद्ध असा होता, बुद्ध तसा होता, बुद्धानं अमुक केलं, बुद्धानं तमुक केलं, तसं तुम्ही करा. मनुष्य तसं करेल याची गॅरंटी नाही, मनुष्य ते स्वीकारेल याचा भरोसा नाही. त्यातून मला काय मिळेल हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहील. मला काय मिळेल, मी करतो ते, मला काय मिळेल. हल्ली लोक काय तो विचार करतात, सारेच करतात. बरं, धम्मप्रचाराला गेले की आमचे दोस्त एकदा सांगतात आम्हाला, कधी कधी ते मेसेज पाठवतात खूप लोकांना क्लासला वगैरे म्हणून, येत नाही ते. काय तो प्रश्न कसा असतो, रविवार आहे मटण खायचं आहे, क्लासला जाऊन का उपयोगाचं, मटण सोडावं लागेल, आम्हाला तर ते खायचं आहे, आम्हाला तर ते प्यायचं आहे. मग हे आम्हाला करायचं आहे, ते करण्यामध्ये बुद्ध धर्म जर कामी पडत नसेल तर कशाला त्याच्या नादी लागायचं. ही माणसाची प्रवृत्ती आहे. अरे बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून घे, सांगितलं असेल बाबासाहेबांनी, मला काही घेणं दिलं, मला माझ्या स्वार्थाशी घेणं दिलं, म्हणून लोक बाबासाहेबांचं ऐकत नाही.
आणि आजकाल उठसूट एकच भाषा वापरतो मनुष्य. बाबासाहेबांनी सांगितलं. अरे सांगितलं ते सांगितलं, पण त्याला समजावून सांग ना. आम्ही सारे नुसते बाबासाहेबांच्या नावावरती खपवून देतो. बुद्धाच्या नावानं खपवून देतो, परंतु त्यांनी सांगितलेलं त्या माणसाच्या लाभाचं फायद्याचं कसं आहे ते त्याला समजव आणि त्याला बदलायला भाग पाड. त्याचं परिवर्तन करण्यासाठी मदत कर. याला धम्मप्रचार म्हणतात. किती लोकांना माहीत आहे धम्मप्रचार? म्हणून गेल्या 60 वर्षात भारतात धम्माचा प्रचार झाला नाही. कुठेही गेलं तर आपण बुद्धाची गोष्ट सांगू, 4 आर्य सत्य सांगू, अष्टांगिक मार्ग सांगू, पारमिता सांगू, नाना प्रकारच्या गोष्टी सांगू. त्या किती जरी ऐकल्या तरी माणसाला त्या पटत नाहीत. कारण तो अडलाय कुठे? या वरवरच्या गोष्टीमध्ये. अरे बौद्ध झालं तर मटण सोडावं लागतं, बौद्ध झालं तर दारू सोडावी लागते, मला नाही बनायचं बौद्ध. मग त्याला काय शिकवलं पाहिजे की तू जे जीवन जगतोय त्याची क्वालिटी काय, त्यातून तुला काय मिळतं, आणि तू वेगळं जीवन जगला तर तुला काय मिळेल हे त्याच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. धम्मप्रचार अवघड असतो. ते काम सोपं नाही. म्हणून नुसते सिद्धांत वाटले, तत्वज्ञान वाचलं, पाठांतर केलं आणि ते लोकांच्या पुढे ओकलं, धम्माचा प्रचार नाही होत. बाबासाहेबांची भूमिका आहे लोकांना कन्व्हर्ट करा, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणा. आम्ही परिवर्तन कसं घडवून आणतो, प्रयत्न कसा करतो? 22 पतिताचा दंडुका हातामध्ये घेतो. कोणाच्या घरात गेलो आणि तिथे काही हिंदू धर्माचं दिसलं की आम्ही दंडुका उगारलाच. 22 पतितातल्या बाबासाहेबांनी तुला कळत नाहीत, तू त्या मानत नाहीत, तुझ्या घरामध्ये अमुक अमुक आहे, दे आम्हाला काढून म्हणून. म्हणजे थोडंसं नरमाई दाखवायची, पण असतो तसा गरमच, दंडुका हातात असतो ना. हे तुझ्या घरातले ते फोटो काढून. आता त्या दबावामुळं त्या दंडुकामुळं मनुष्य घाबरून जातो आणि आहे ते काढून देतो तुम्हाला. तुम्ही निघून गेला, तुम्हाला वाटतो तो सुधारला म्हणून, तो बौद्ध झाला म्हणून. उलट त्याचा बौद्ध बनण्याचा मार्ग तुम्ही कायमचा बंद केला. पुन्हा जा त्याच्याकडे, दरवाजा बंद. आणखी कुणी गेला, दरवाजा बंद. बुद्ध धर्माचं कुणी काही सांगायला आलं तर दरवाजा बंद. काही लक्षात आलं? काय दिवे लावले तुम्ही? आणि अशा लोकांचा समाजामध्ये फार मोठा बडेजाब ठेवला जातो. चिकाळलेली माणसं त्यांच्या पाठीमागे धावतात आणि नाही ते अत्यंत प्रतिकूल वातावरण निर्माण करतात, परिवर्तनाच्या विरोधात वातावरण निर्माण करतात. परिवर्तन करायचं असेल तर माणसाला समजून सांगितलंच पाहिजे. समजून नाही सांगितलं, त्याला पटवून नाही दिलं तो नाही बदलणार. नाना प्रकारच्या युक्त्या करत असेल तर त्या युक्त्या करा, तिथे बुद्धिमत्ता लावा, तिथे प्रयत्न करा. आणि हा असा बुद्धीचा प्रचंड आविष्कार, ही शक्ती मोठ्या प्रमाणात लावली गेली बुद्ध धर्मामध्ये आणि म्हणून बुद्ध धर्माचा विकास झाला. बौद्ध वाङ्मय इतकं पराकोटीचं बौद्ध वाङ्मय आहे की एका आयुष्यामध्ये कोणी वाचू शकत नाही. लक्षावधी ग्रंथ. म्हणजे बुद्धाची शिकवण मोजकीच आहे, पण त्या शिकवणीला वेगवेगळ्या प्रकारनं लोकांना सांगावं लागलं, समजावं लागलं. त्याची मानसिकता, तिथली परिस्थिती, तिथला इतिहास, बाकीच्या प्रभावी गोष्टी, ह्या साऱ्यांचा आढावा घेऊन त्या माणसाला शिकवावं लागलेला आहे. म्हणून बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्षूची आणि बौद्धांची जी ताकद खर्च झालेली आहे, बौद्धिक शक्ती खर्च झालेली आहे, ती अथांग आहे, अपरिमित आहे. आणि त्याचा पुरावा म्हणजे
अनेक भाषांमधलं बुद्ध धर्माचं हे वाङ्मय आहे. हीनयान, महायान, नुसती प्रज्ञा एक शब्द, किती ग्रंथ लिहिले जावे त्याच्यावरती. पालीमध्ये तर आहे बुद्धाच्या मूळ शिकवणीमध्ये, पण नंतर महायान संप्रदाय जेव्हा निर्माण झाला तर अनेक ग्रंथ लिहिले गेले. पहिला छोटासा ग्रंथ अवघा 1 पानाचा, वज्रछेदिका प्रज्ञा पारमिता सूत्रम, माझ्याकडे आहे ते, आणि जो 30 वर्षापासून त्याचा अभ्यास करत होतो मी. वज्रछेदिका प्रज्ञा पारमिता सूत्र. अनेक बहुतांना त्याची नावं सुद्धा माहीत नाही. 1.5 पानाचं. पुढे आणखी एक सूत्र निर्माण झालं, अष्टसहस्रिका प्रज्ञा पारमिता सूत्र, म्हणजे 8000 कडव्यांचं प्रज्ञा पारमिता सूत्र. 8000 कडवी, काव्यमय आहे ते. 8000. एका शब्दाचं किती स्पष्टीकरण करावं, किती पद्धतीनं समजावून सांगावं. 8000 श्लोकामध्ये 10 सहस्रिका प्रज्ञा पारमिता सूत्र, 1,00,000 श्लोकामध्ये सांगितलेलं प्रज्ञा पारमिता सूत्र. नुसती प्रज्ञा समजावून सांगताना 1,00,000 श्लोक लिहिले गेले. काही लक्षात येतं मी काय म्हणतो ते? एक शब्द सांगण्यासाठी एवढं वाङ्मय लिहिलं गेलं. लिहिणारे काही पागल होते का उगीच आपली काहीतरी कल्पना करत बसले? नाही. प्रज्ञा शब्द लोकांना नाना प्रकारे समजून देण्यासाठी, तो ज्या पातळीवरती असेल त्या पातळीवरतून त्याला समजून देण्यासाठी, त्याची जी शिकण्याची ताकद होती ती ताकद लक्षात देऊन त्याला समजावून सांगण्यासाठी त्यांनी इतकं बारकाईनं निरूपण केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. तेव्हा बुद्ध धर्म ही सामान्य गोष्ट नाही. त्याच्या प्रचारासाठी एवढे कष्ट घ्यावे लागतात. आणि म्हणून बाबासाहेब ते म्हणतात की मुख्य टास्क काय, मुख्य कर्म कोणतं आहे, कार्य कोणतं आहे? कन्व्हर्ट, परिवर्तन घडवून आणा. परिवर्तनावरती जोर द्या तर मनुष्य बदलेल. बदलला तर त्याचं चांगलं होईल. पण बदललो तर चांगलं होईल हे तर त्याला अगोदर समजावून सांगा. ते सांगायलाच आम्ही तयार नाही, ते शिकवायलाच आम्ही तयार नाही. जोपर्यंत आम्ही त्याच्या खोलामध्ये जात नाही तोपर्यंत ते सांगता येत नाही. आणि मग अनुवाद करताना आम्ही एवढ्या मोठमोठ्या वरच्या चुका करून ठेवतो. मुख्य राहिलं बाजूला. धम्मदीक्षा देणं भिक्षूचं कर्तव्य. धम्मदीक्षा देणं एवढंच कर्तव्य नाही. धम्मदीक्षा घेण्यासाठी परिवर्तन घडवून आणणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्याला तयार करणं, नुसती दीक्षा देणं हे त्याचं काम नाही. म्हणजे तोही अनुवाद चुकला. बाबासाहेबांनी म्हटलं भिक्षूचं कर्तव्य काय? भिक्खूज ड्युटी इज टू कन्व्हर्ट, परिवर्तन घडवून आणणं हे त्याचं कर्तव्य आहे. दीक्षा देईल किंवा न देईल तो भाग वेगळा, पण त्याला परिवर्तित करणं, त्याच्या जीवनाला कलाटणी देणं, त्याला सुखाच्या कल्याणाच्या मार्गानं वळवणं हे भिक्खूचं कर्तव्य आहे. ते धर्मप्रचारकाचं कर्तव्य आहे. त्याच्यापुढे नुसतं मिरवून चालणार नाही. आणि तुमच्या त्या मिरवण्यामुळे, मोठेपणामुळं तो काही ऐकून सुधारेल अशातला काही भाग नाही. या कानानं ऐकेल त्या कानानं तो सोडून देईल. काही मुद्दा लक्षात येतो आपल्याला. म्हणून बाबासाहेबांची भूमिका, धम्मप्रचाराच्या पाठीमागची त्यांची संकल्पना हे अजूनही भारतातले लोक विचारच करायला तयार नाहीत, लक्षातच घ्यायला तयार नाहीत की काय बाबासाहेबांनी सांगितलं, त्याचा नेमका अर्थ काय आहे. आम्हाला काही पत्ता नाही त्याचा. ह्या ग्रंथाकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. धम्मप्रचारक कसा असावा याबद्दल काही कोणी बोललंच नाही. मग पुढे बाबासाहेबांनी त्याबद्दल खास गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर असं ते का म्हणतात? बाबासाहेबांनी काय म्हणजे विलक्षण हुशारीनं
याचा संबंध त्यांनी धम्मपदातल्या गोष्टींशी जोडून आणखी स्पष्ट केलेला आहे. हे त्यांचे प्रयत्न आहेत स्पष्ट करण्याचे. ते भिक्षूंना म्हणतात, सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करायला शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशानं धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. इतक्या स्पष्ट शब्द सांगितलं. आणि आज आमचे भिक्षू जातात आणि पाली भाषेमध्ये परित्राण करतात, जे त्यांनाही कळत नाही आणि ऐकण्याला कळत नाही, आणि आपले निघून जातात. आहे ना भानगड? ते पठण बरोबर असो तो चूक असो तो महत्वाचा प्रश्न नाही. प्रश्न महत्वाचा काय आहे की ते केल्यानं त्या माणसामध्ये परिवर्तन घडून येतं का? जर घडून येत नसेल तर तुमचाही तोटा आणि त्याचाही तोटा. ही तोट्याची कामं करता कशाला? साधी गोष्ट आहे ना. म्हणून बुद्धाचा एक शब्द शिकवा. नुसता बुद्ध एक शब्द पुष्कळ झाला. तो एक शब्द शिकवायचा म्हटलं तर आयुष्य जाईल, एवढं त्याच्यामध्ये आहे. कारण समोरच्या माणसाला पटवायचं आहे. काहींना या पद्धतीने पटेल ना, काहींना त्या पद्धतीने पटेल, काहींना त्या पद्धतीने पटेल. नाना प्रकारच्या पद्धती तुम्हाला पुढे आणाव्या लागतील. त्याचा विचार करावा लागेल आणि ते पटवून द्यावं लागेल. आज भारतामध्ये भारतीय बौद्धांच्या मध्ये बुद्धच कोणाला पटलेला नाही. कोणालाही पटलेलं नाही. जे बौद्ध आहेत त्यांनाही पटलेलं नाही. ज्यांना बुद्ध पटतो त्यांचं काय होतं ते आम्हाला माहीत आहे. ज्यांना बुद्ध पटतो त्यांच्या डोक्यातून बुद्ध कधी जातच नाही. त्यांच्या जीवनावरती बुद्धाच्या जीवनाचा प्रभाव इतका अमीट असतो की त्यापेक्षा ते वेगळं काही करू शकत नाही. त्याला श्रद्धा म्हणतात. पराकुटीचा विश्वास. तसंच केलं पाहिजे, तेच ऐकलं पाहिजे, तेच बरोबर आहे, त्यापेक्षा दुसरं काहीच नाही. अशा प्रकारची जेव्हा स्वच्छ मानसिकता निर्माण होते तेव्हा बुद्ध कुठेतरी माणसाच्या मनामध्ये रुजलेला असतो. याला व्यवहाराच्या भाषेमध्ये भक्ती म्हणतात. पण ही डोळस भक्ती असते, आंधळी भक्ती नाही. आंधळा विश्वास नाही की खरंच बुद्धाशिवाय पर्याय नाही. खरंच बुद्ध हे अस्तित्व अंतिम अस्तित्व आहे, त्यापेक्षा वेगळं दुसरं अस्तित्व नाही. अशा अनेक पद्धतीनं बुद्धाच्या बद्दल श्रद्धा निर्माण होते. आणि उपासक कोणाला म्हटलं जातं? त्याच्या 10 कसोट्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 3 कसोट्या आहेत. ज्याची बुद्धावरती श्रद्धा आहे तो उपासक, ज्याची धम्मावरती श्रद्धा आहे तो उपासक, ज्याची संघावरती श्रद्धा आहे तो उपासक, ज्याची शीलावरती श्रद्धा आहे तो उपासक, ज्याची दानावरती श्रद्धा आहे तो उपासक, जो धम्म कायम ऐकायला तयार आहे तो उपासक, जो धम्माच्या सहवासासाठी धम्म देण्याच्या सहवासासाठी उत्सुक आहे तो उपासक. मग आत्ताचे बौद्ध उपासक या 10 पैकी कोणत्या सदरामध्ये मोडतात? धम्म ऐकायला आम्हाला वेळ नाही, विहारामध्ये जातच नाही. धम्म जे शिकवतात त्या भिक्षूंना भेटायला जायला आम्हाला वेळ नाही, त्यांच्या सहवासात यायचंच नाही. दान आपल्याला माहित आहे काय आहे ते. शील बोलायचंच नाही त्याबद्दल. आणि या श्रद्धांच्या बद्दल काही अर्थ नाही कशाला. त्यामुळं आज आम्ही ज्यांना उपासक म्हणतो ते उपासक या पदवीला सुद्धा पात्र नाहीत. फक्त व्यवहारामध्ये म्हटलं जातं कन्व्हेन्शनल, बाकी नाही. मग ही जी बुद्धाची भूमिका आहे त्याचं मग स्पष्टीकरण धम्मपदातल्या काही श्लोकांनी बाबासाहेबांनी केलेला.
ते पुढे म्हणतात, ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहे, त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा, या विचाराप्रमाणे प्रभावित करा आणि त्याच्यामध्ये बदल घडवून आणा. एकटेच जा. ही आणखी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. करुणामय अंतःकरणानं जा. धम्माची गोडी बाळगून जा. धम्माचा आनंद सर्व आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगत जा. ही बाबासाहेबांनी केलेली फार महत्वाची भूमिका आहे. एकटेच जा. माद्वे अगमिच्छ, बुद्धानं तसं म्हटलेलं आहे. विचारत भिक्खवेचारेकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्यानां मा एकेन द्वे अगमिच्छ, म्हणजे एकाच मार्गानं दोघे जण जाऊ नका. याचा अर्थ काय? एका ठिकाणी दोघे जण गेला ते एक बसून राहील, एकच फक्त लोकांच्या कामी येईल, एकच बोलेल, दुसऱ्याचा वेळ वाया गेला ना. तो वेळ वाया घालू नका. त्या वेळा तुम्ही दुसऱ्या कोणाला जाऊन परत भेटा. म्हणजे वेळेचं सुद्धा नियोजन बुद्धाने इथं केलेलं आहे की एकाच ठिकाणी जमघट करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी जा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचाल. ही धम्मप्रचाराची गरज आहे. आम्ही काय करतो? आजही आमचं तसंच आहे. एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर एका भिक्षूचं प्रवचन नाही ठेवत. आपण 10 लोकांना बोलवतो त्यांची भाषणं ठेवतो. आहे ना गडबड? हे जे बुद्धानं म्हटलं आहे तो शब्द आमच्या ध्यानीमध्ये नाही. कॉन्फरन्स, अमुक तमुक, हे इथे बुद्धाला मान्य नाही. भिक्षूंनी आपला वेळ वाया नाही घालवायचा. एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमून तुम्ही 10 ठिकाणी गेला पाहिजे, काम केलं पाहिजे. ही शिस्त आजही या समाजात निर्माण झालेली नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. पुढे मग बाबासाहेब म्हणतात की असं का करायचं, का जायचं लोकांच्या पर्यंत, का शिकवायचं त्यांना? तर ते दुःखात आहे, ते कष्टामध्ये आहे, ते वेदना सहन करतात, त्याच्यातून त्यांना मुक्त करायचं आहे. आणि आपण ती अवस्था प्राप्त केलेली आहे, आपला अनुभव आहे, तर त्यांच्यात बदल करून त्यांना आपल्या अनुभवामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. हे परिवर्तन घडवून आणायचं आहे. धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हटलं आहे. धम्मदानं सब्बदानं जीनाती. धम्माचा आनंद सर्व आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माची गोडी सुद्धा सर्व गोडीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग त्यांनी तुलना केलेली, ती तुलना लक्षात घ्यायची. शेत तणानं बिघडते. शेतीचा अनुभव ज्यांना आहे त्यांना हे सहज करतात. शेतामध्ये चांगलं पीक येत नाही. का येत नाही? पाऊस पडला, खत टाकलं, सर्व काही केलं, परंतु पिकाच्या बरोबर तण वाढतं. जे पिकाचा भाग नसतो, वेगळ्याच काही गोष्टी असतात, तण वाढतं. जितकं तण वाढेल तितकं पीक कमी येतं. शेत बिघडलं म्हणून शेत तणानं बिघडते. प्रजा वासनेमुळे बिघडते. साऱ्या प्रजेचं तसंच आहे. वासना विकारांचं तण त्यांच्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे ते ऑलरेडी बिघडलेले आहेत. मग भिक्षूचं काम काय? ते तण आहे त्याला ओळखायला शिकवणं आणि ते तण कसं काढून टाकायचं हे धम्माचं आचरण त्याला शिकवणं. असं बदल करणं, असं परिवर्तन करणं, हे परिवर्तनाचं काम तुला करायचं आहे. तण काय त्याला शिकव ना, वासना विकार काय आहेत,
त्याचा परिणाम काय होतो, तू कसं जगतोयस, तुझ्यावरती काय परिणाम होतो, आणि ते तण काढलं तर काय होऊ शकतं, हे त्याला शिकवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मुद्दाम ह्या गाथा धम्मपदामध्ये फार चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर पहिला शब्द आहे मनुष्य प्रजा वासना विकारामुळे बिघडते. हा सर्वांचाच अनुभव आहे. आपली वासना जितकी प्रबळ असेल तितका आपण वाईट वागतो, नकारात्मक बनतो. आपल्या वासनेमुळे आपण नकारात्मक बनतो. मलाच पाहिजे ही वासना निर्माण झाली की मग मला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणी अडसर वाटत असेल त्याच्याबद्दल आपला द्वेष, त्याच्याबद्दल आपली नफरत, म्हणजे तण वाढतच आहे, तण काही कमी होत नाही. मग सर्व धुसफूस वगैरे साऱ्या प्रकारचं उलटं पालटं वागणं मनुष्याचं होऊन जातं. हे लक्षात येतं आपल्याला. म्हणून आपल्या मनातली वासना आपल्याला ओळखता आली पाहिजे की ते तण आहे, आपल्याला ते काढून टाकायचं आहे आणि सकारात्मकच राहायचं. मग कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची, धम्म जीवन सकारात्मक आहे. नकारात्मकता दुनियामध्ये अगणित आहे, त्याला तोटा नाही. क्षणोक्षणी नकारात्मकता निर्माण होईल आणि क्षणोक्षणी तुम्हाला ती लक्षात येऊन सोडावी लागेल, बाजूला सारावी लागेल. जर सोडली नाही तर त्या तणाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकता, कंपाऊंड, आणि तो विळखा वाढतच जातो, तो कधी कमी होत नाही. धम्मजीवन संपलं मग त्या विळख्याच्या आतमध्ये राहून तुम्ही थोडंफार चांगलं वागाल, पण ते व्यावहारिक चांगलं वागणं होतं, त्याला आंतरिक काही साथ लाभत नाही, परिवर्तन होत नाही. म्हणून वरवरचं धर्मजीवन जगणं हे माणसामध्ये बदल घडून आणत नाही. ते खोलात जर बदल घडायचं असेल तर तुम्हाला तणाचं हे कुंपण जे आहे, तणानं जो काही विळखा घातलेला आहे तो तुम्हाला ताडावाच लागेल. आणि हा विळखा एकाएकी जात नाही, स्वभाव बदलावा लागतो. त्यासाठी ते स्वभावात मुरलेलं असतं, तण जमिनीमध्ये रुतलेलं असतं, मुळासकट उखडावं लागतं. म्हणून आपल्या मनातले विकार मनात रुजलेले असतात, ते मनातून उखडून टाकायचे असतात. काम सोपं नाही, एक दिवसात होणार नाही. आज समजलं उद्या जमलं असं नाही होत. म्हणून धम्मजीवन जे आहे ते बंधनात अडकतं. तण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात सातत्यानं. आणि ज्या क्षणी आपण तणामध्ये अडकतो त्या क्षणी आपलं आध्यात्मिक जीवन बंधनात अडकतं, स्टॉप होतं. ते स्पिरिच्युअल राहत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे ते. माझं, मला, आपलं अशा भावनेत अडकला की तुम्ही गेला भावामध्ये, तणाचा विळखा वाढला, तो काही त्यातून मुक्त होत नाही. तण शेताने बिघडते, प्रजा द्वेषामुळं बिघडते. माणसात द्वेष असतो की नाही? द्वेष भावना निर्माण होईलच, कारण आपण त्या जगात जगतोय, निर्माण होणारच. तसा प्रसंग घडेल, तशी ही परिस्थिती निर्माण होईल, द्वेष भावना वाढेलच. पण ते तण वाढतो कुठे? आपल्या मनामध्ये, म्हणजे आपल्या शेतामध्ये. मग आपल्या शेताशी काय करायचं हे कोणाच्या हातात? तण काढून टाकायचं, आपल्या शेतातून वाढू द्यायचं, दुसरा काही करो, पण त्याचं निमित्त करून आपणाला तण वाढू देता कामा नये. आध्यात्मिक जीवन संपलं तिथे, तणाच्या त्या विळख्यामध्ये अडकून गेलं. माझ्यासारखा मनुष्य एवढंच करतो की असं वातावरण असेल त्यापासून अलिप्त होतो. ठीक आहे, जसं असेल तसं. आपल्याला ते चिकटू द्यायचं नाही, ते तण आपल्या मनामध्ये वाढू द्यायचं नाही. सिंपल. राग येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे राग आला, मी कधीच म्हणत नाही.
का म्हणत नाही तर मला समजतं आहे की राग येण्याची परिस्थिती निर्माण झाली, कारण तो असेल तो असेल तो असेल कोणी असेल, पण राग कुठे निर्माण झाला? माझ्या मनामध्ये. माझा संबंध कशाशी आहे? त्या रागाशी आहे. तो जर माझ्याच मनात निर्माण झाला तर तो दूर सारणं हे माझ्याच हातात आहे ना. आणखी मी कोणाची वाट पाहायची? इतकं सरळ आणि सिंपल आहे म्हटलं तर, पण ते जिद्दीनं करावं लागतं, नाही तर ते होत नाही. म्हणून याच्यामुळं राग आला आणि त्याच्यामुळं अमुक झालं आणि त्याच्यामुळं अमुक झालं. मनुष्य आयुष्यभर असं एकमेकांना दूषण देत जगत असतो. आणि कधी कधी इतकं वैर होतं की आपलं कोणी अपमान केलं असेल त्याला आयुष्यभर आपण माफ करत नाही. हाच तो ज्यानं अपमान केला होता. वैर म्हणजे द्वेष जो आहे. आपण लोणचं बघितलंय ना, कैरी असते, आंबट असते, खाता येत नाही, परंतु लोणच्यात टाकली म्हणजे नरम होते. नुसतीच कैरी ठेवली तर सडून जाते, लोणच्यामध्ये दीर्घकाळ जगते. त्याप्रमाणे मनुष्य आपल्या रागाचं लोणचं घालतो ना, तेव्हा वैर पैदा होतं. वैर म्हणजे काय आहे? आपल्या रागाचं लोणचं आयुष्यभर खात बसतो. काही लक्षात आपल्याला? त्या रागाचं लोणचं घालूच नका, टाकून द्या ते. पण ते करत बसत नाही, नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवत, त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं. मी अगदी स्वच्छ शुद्ध साधू संत, बाकीचे सारे दोष. ही माणसाची प्रवृत्ती आहे, त्याला कळतच नाही आपण कसं वागतो, काय करतो ते. म्हणून तण शेतानं बिघडतं, द्वेषानं बिघडतं, तणानं शेत बिघडतं, प्रजा द्वेषानं बिघडते. शेत तणानं बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते. आहे ना परत भानगड? गर्व कोणाला नाही आहे, सर्वांना कबूल. तो एकाएकी जात नाही, पण जाणीव तरी असली पाहिजे की नाही गर्व आहे माझं. जरा गर्वाच्या आहारी जायला नको, गर्वामध्ये अडकायला नको, जरा उपटून टाकण्याचा प्रयत्न करू किंवा कमी करण्याचा प्रयत्न करू. मुळासकट नाही काढता आला तर वरती पानं तरी, फांद्या तरी छाटू, पण ते आपण करायला तयार नसतो, काहीच करायचं नाही. म्हणून सर्व व्यवहारामध्ये मगाशी मी तत्व सांगितलं की मनुष्य तुझं माझं या एकाच नियमाप्रमाणे जगतो. आणि या तुझ्या माणसावरती प्रभाव टाकणारे ह्या माणसाच्या मानसिकता आहेत. वासनाचा प्रभाव त्याच्या वागण्यावरती असतो, द्वेषाचा प्रभाव त्याच्या वागण्यावरती असतो, गर्वाचा प्रभाव त्याच्या वागण्यावरती असतो. आणि शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते. हाव, वासना, लोभ याचा प्रभाव त्याच्यावरती असतो. आणि या साऱ्यांच्या मधून मनुष्य नकारात्मक वागतो. तर प्रत्येक माणसाचं जीवन असं तणानं भरलेलं आहे. आणि म्हणून मनुष्य म्हणून त्याचं जे पीक यायला पाहिजे स्वतःचं, ते पीकच सगळीकडे मार खात आहे. मनुष्य म्हणून आम्ही पूर्णत्वास जात नाही, मनुष्य म्हणून आमचा निर्दोष विकास होत नाही. आणि जे काही फळ यायचं त्या झाडाला, त्या पिकाला, ते फळ आमच्या हातामध्ये जसं तसं उत्तम स्थितीमध्ये येत नाही. याची ही कारण आहे. आणि यासाठी मुख्य नियम काय आहे? बुद्धानं सांगितलेला परिवर्तन. परिवर्तनासाठी तयार झालं पाहिजे, परिवर्तनासाठी लोकांना तयार केलं पाहिजे. त्यालाच म्हटलंय कन्व्हर्शन. नुसता दीक्षा शब्द पुरेसा नाही, कारण त्याचा अर्थ मर्यादित होतो. म्हणून परिवर्तन हा त्याचा खरा आणि मोठा अर्थ आहे, आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तर धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी या भिक्षूंना प्रशिक्षण दिलं. म्हणून भिक्षूला प्रशिक्षण घेऊनच तयार व्हावं लागतं.
नुसते वस्त्र घालून कोणी भिक्खू होत नाही. आणि हे काम आपल्या देशामध्ये आजही होत नाही. 50 वर्षात झालेलं नाही. बरं, भिक्षूंनीच प्रचार करावा असं नाही काही, उपासकाचं तेच काम आहे. पण उपासकानं प्रचार करायला शिकायचं तर त्याला सुद्धा या प्रक्रियेतून जायला पाहिजे. किमान तण असतं शेतामध्ये ते पाहायला तरी शिकलं पाहिजे, तण आहे की नाही. मग कसं काढायचं त्याचे अनेक उपाय आहेत. हजारो नाही लक्षावधी उपाय बौद्धांनी मांडलेले आहेत. ते आम्ही ग्रंथांची नावं मी आपल्याला सांगितली, त्याच्यामध्ये आलेलं आहे. प्रचंड वाङ्मय आहे ते. तिबेटन साहित्यामध्ये, चीनी साहित्यामध्ये, निळ्या देशातल्या साहित्यामध्ये, महायान, हीनयान, वज्रयान वगैरे फराकुटीचं साहित्य आहे. त्यामुळे बुद्ध धर्म जसा अभ्यासाला आपला वाटेल त्याप्रमाणे मनुष्य अभ्यास करून जातो. पण हे जर सूत्र समजलं नाही तर मग फक्त ती इन्फॉर्मेशन राहते, माहिती राहते, त्यातला अर्थ कळत नाही. आणि आज भारतामध्ये अवस्था ती झालेली आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथाचं महत्त्व हे आहे की त्यांनी त्या मूळ अर्थाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न याच्यात केलेला आहे. हा वरवरचा ग्रंथ नाही. हे साधं एक प्रकरण, भिक्खूचं कर्तव्य, किती नवीन गोष्टी लक्षात आल्या. म्हणून त्या ग्रंथाच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. बौद्ध बनणं ही आणि बौद्ध जीवन जाणण्याचा समजला प्रयत्न करणं ही फार मोठी उपलब्धी आहे, फार मोठा आनंद आहे. या पद्धतीनं त्यात प्रवेश केला, परिवर्तित होत आणि परिवर्तित होत राहायचं ही भावना कायम बाळगली तर बौद्ध जीवन आहे त्या स्थितीमध्ये अधिक सुखकर होतं, अधिक उन्नत होतं, अधिक प्रभावी होतं. प्रत्येक माणसाला तो अनुभव घेऊ शकतो. तो जीवनामध्ये दुसरं काही न करो, आपलं जगणं, आपला संसार करणं यामध्ये जरी राहिला तर त्यामध्ये एक शान असते, एक समाधान असतं, एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारची भावना असते. प्रसन्न भावना, प्रसन्नपणानं जगणं, त्यालाच आधुनिक भाषेत म्हणतात टेन्शन फ्री. किती मोठी गोष्ट आहे टेन्शन फ्री. आजचं जग तर संपूर्णपणे टेन्शननं भरलेलं आहे. त्यामुळे टेन्शन फ्री जगणं हे किती महत्त्वाचं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि बौद्ध मनुष्य ते जगू शकतो. बाकी त्याला काही नाही मिळालं तर ही फार मोठी उपलब्धी आहे. तो नाही अर्हत झाला काही बिघडत नाही, तो नाही बुद्ध झाला काही बिघडत नाही, त्याचे सारे दोष नाही गेले काही बिघडत नाही. परंतु मी एवढ्या चांगल्या मार्गावरती चाललो आहे त्याचा जो आनंद असतो ती काही साधी गोष्ट आहे का? ती साधी गोष्ट नाही. आपण जेव्हा सहलीला जातो, निसर्गरम्य ठिकाणी जातो, घरात बसून जी आपली मानसिकता असते तिथे गेल्यावर तर बदलते ना. किती बदलते? जबरदस्त बदलते. मनुष्य प्रसन्न होतो, त्याच्या साऱ्या शरीरामध्ये रोमांच निर्माण होतात, त्याचे डोळे विस्फारतात, त्याचं डोकं शांत होतं, जे जे पाहिल ते त्याला चांगलं वाटतं आणि त्याची प्रसन्नता वाढत जाते. ही तर गोष्ट खरी आहे, व्यवहारातला अनुभव आहे. अशाच प्रकारे जेव्हा धम्म मार्गावरती मनुष्य जगायला लागतो, नेमकं असं वाटतं काही चूक असत नाही त्याच्यामध्ये. धम्म मार्ग परिवर्तनासाठी आहे. आपण घरच्या त्या वातावरणात बदल केला आणि बाहेरच्या मुक्त वातावरणामध्ये पोहोचलो, परिवर्तन झालं ना, आणि त्या परिवर्तनाचा मग आपल्याला आनंद होत राहतो. त्याप्रमाणे धम्मजीवनाचा आनंद होत राहतो. ती काही साधी गोष्ट नाही. म्हणून बौद्ध बनावंच लागतं, बौद्ध बनण्यासाठी शिकावंच लागतं, प्रयत्न करावाच लागतो. आणि जेव्हा मग आपल्याला दिसायला लागेल की खरोखर आपल्या मनरूपी शेतामध्ये तणच तण वाढलेलं आहे, पिकाचा काही पत्ता नाही, तेव्हा मनुष्य मग अधिक सावधान होतो. आणि जर तो प्रामाणिक असेल, स्वतःशी इमानदार असेल तर लागलीच मग त्या तणाचा नाश करण्याच्या दृष्टीनं, त्याला कमजोर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागतो. हे प्रयत्न करणं याला म्हणतात धम्मजीवन. हे प्रयत्न आपल्यातून होत नसेल, धम्मजीवन नाही. तर ठीक आहे, आपण इथेच थांबूयाच. जय